welcome back to our series of IMP SCQs. आता IMP SCQs ची हे 4th एपिसोड आहे. आपण याच्या आधी 3 ऑलरेडी इम्पॉर्टंट SCQs कव्हर केलेले आहेत. तर ह्या IMP SCQ मध्ये आपण एक आयुर्वेदाचा टॉपिक बघू, बिकॉज अगेन तो भरपूर वेळा एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट SCQ म्हणून येतो. सो आर IMP SCQ फॉर टुडे इज मृत शरीर संरक्षण, संशोधन व शवविच्छेदन. संरक्षण, संशोधन आणि शवविच्छेदनचे अर्थ वेगवेगळे आहेत. संरक्षण म्हणजे जपून ठेवणे, संशोधन म्हणजे त्याच्यावरती बेसिकली त्याला रेडी करणे, तयार करणे. फॉर व्हॉट? शवविच्छेदन म्हणजे डिसेक्शनसाठी. सो दॅट इज कॉल्ड एज मृत शरीर संरक्षण, संशोधन आणि शवविच्छेदन. तर आपल्याला एक श्लोक आहे, आपल्याला माहिती आहे, तस्मात् समस्त गात्रम वाला. करेक्ट? आता तस्मात् समस्त गात्रमच्या श्लोकाला एक्झॅक्टली डिवाइड कसं करायचं आहे आणि कोणत्या शब्दाचा काय अर्थ असतो त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. अगेन इझी असणार आहे, इम्पॉर्टंट SCQ आहे, तर सगळ्यांनी खूप केअरफुली हा व्हिडिओ बघायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याचा, शवविच्छेदनासाठी शव कसा असला पाहिजे. शव मीन्स डेड बॉडी, विच्छेदन म्हणजे डायसेक्शन. डायसेक्शनसाठी शव म्हणजे आपली जी डेड बॉडी असली त्याचे काहीतरी क्रायटेरियाज असले पाहिजे. आता ते क्रायटेरिया कोणते, तर ते आपल्याला ह्या श्लोकामध्ये फर्स्ट लाईन मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? तस्मात् समस्त गात्रम. समस्त गात्रम याचा अर्थ काय? त्या बॉडीमध्ये सगळे पार्ट्स अवेलेबल असले पाहिजे. मी ते लिहिते, तुम्ही त्याला मराठीमध्ये नंतर तुम्ही कन्वर्ट किंवा शॉर्ट नोट फॉर्मॅट मध्ये लिहू शकता. सगळे बॉडी पार्ट्स असले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर अविषपोहतम म्हणजे काय? त्याची मृत्यू विषच्या सेवनाने नाही झाली पाहिजे. अविष आहे, त्या विष नाहीये, विष नाहीये, अविषपोहतम आहे. ठीक आहे. काय लिहिलंय? विषाच्या सेवनाने मृत्यू नाही झाली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया बघा, अदीर्घ व्याधी पीडितम. परत अदीर्घ व्याधी पीडितम म्हणजे काय? त्याला कोणतेही क्रोनिक डिसीजेस असले पाहिजे. क्रॉनिक म्हणजे काय? लॉंग टाइमचे. ठीक आहे. क्रॉनिक डिसीजेस नसले पाहिजे. ठीक आहे. त्याला कोणतेही प्रकारचे क्रॉनिक डिसीजेस नसले पाहिजे. त्यानंतर अवर्षशतिकम म्हणजे काय? अवर्षशतिकम 100+ इयर्सचा तो नाही पाहिजे. ठीक आहे. हे आपले काय झाले? हे 4 क्रायटेरिया सांगितलेत त्यांनी. किती आहे? 4 क्रायटेरिया. काय क्रायटेरिया? पहिले तर समस्त गात्र म्हणजे सगळे बॉडी पार्ट्स असले पाहिजे. अविषपोहतम म्हणजे काय? विषाच्या सेवनाने त्याची मृत्यू झालेली नसली पाहिजे. त्यानंतर दीर्घव्याधी पीडितम म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा दीर्घव्याधी नसला पाहिजे. जसं मॉडर्न डे आपण COPD, डायबिटीज वगैरे म्हणू शकतो. त्यानंतर अवर्षशतिकम 100+ इयर्सचा तो नकोय. एकदम बाल पण नाही पाहिजे, एकदम म्हातारा पण नाही पाहिजे. त्यानंतर निसृष्टांत्र पुरुषम म्हणजे काय? त्याचे जे आंत्र आहे त्याच्यातून पुरुष हे बाहेर काढून टाकलेले पाहिजे. ठीक आहे. नाहीतर काय होईल? बॉडी सडायला सुरुवात होईल. बरोबर? तर निसृष्टांत्र पुरुषम म्हटलंय म्हणजे काय? जे आपले आंत्र आहे त्यातून पुरुष जे आहे ते बाहेर काढून टाकलेलं पाहिजे. आंत्र मधून पुरुष बाहेर काढून टाकायचे. असा आपल्याला पुरुष हवाय. हे एवढं तुम्हाला आय होप समजलं असेल. त्या श्लोकाची एक्झॅक्ट फोड मी तुम्हाला सांगितली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा झाला श्लोकाचा फर्स्ट पार्ट. ठीक आहे. मी आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण.
त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे. आता प्राचीन काळी हे शवचे संरक्षण कसे करत होते? पहिला आपण हे बघा, इथं आपण 3 पॉइंट्स बघितले ना, संरक्षण, संशोधन आणि शवविच्छेदन. तर आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, संरक्षण कसं करायचं? जपून कसं ठेवायचं? त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे, अवगाह अनहत्यम अपगायन. म्हणजे काय? अवगाह म्हणजे आता तुम्हाला सध्या स्वेदाचे प्रकार झालेले नसतील, पण अवगाह हा एक प्रकारचं स्वेदन आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला हॉट वॉटरमध्ये त्याला टब फर्मेंटेशन म्हणतात नॉर्मली. याच्यामध्ये आपली संपूर्ण बॉडी नाही का एका वॉर्म टबमध्ये डुबवलेली असते. ते एक प्रकारचं स्वेदन पद्धती आहे. पण इथं त्याचा अर्थ स्वेदन नाहीये. तर याच्यात अवगाहचा अर्थ आहे म्हणजे त्याची बॉडी कंप्लीटली बुडलेली असावी. कुठे बुडलेली असावी? तर पाण्यात. अनहत्यम म्हणजे काय? कंप्लीटली बुडणे. अवगाह म्हणजे टाकून देणे बेसिकली पाण्यात. अनहत्यम म्हणजे काय? कंप्लीटली पाण्याचा एकदम खालचा भाग आहे. आता इथं आणि त्याच्यानंतर काय सांगितलं? अपागाय. अपागायचा अर्थ इथं नदी आहे. इथं अपागायचा अर्थ काय? नदी. आणि ती नदी कसली असली पाहिजे? वेगवान असली पाहिजे. वेगवान म्हणजे काय? त्याला कंटिन्यू फ्लो ऑफ वॉटर पाहिजे. स्टॅग्नंट वॉटर नाही पाहिजे. आपल्याला एक अशी नदी पाहिजे, जी कंटिन्यू फ्लो होते. त्यामध्ये आपल्याला काय करायचं? अवगाह म्हणजे बेसिकली आपल्या त्या डेड बॉडीला पाण्यात टाकायचंय. असं की ती पूर्णपणे बुडली पाहिजे. म्हणून अवगाह अनहत्यम म्हटलंय. अनाहत्यम. त्यानंतर पुढचं बघा आता. त्यानंतर काय सांगितलंय? निबंध पंजरस्थ. निबंध म्हणजे काय? बांधून ठेवायचंय. कशामध्ये? का पिंजऱ्यामध्ये. पण कशा-कशानी बांधून ठेवायचंय ते सांगितलंय. निबंध म्हणजे बांधून ठेवणे. पंजरस्थ म्हणजे एका पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवायचंय. पिंजऱ्यामध्ये का बांधायचंय? ताकी त्याच्यामधले जे फिशेस असतील किंवा जे शार्क वगैरे असतील ते त्याला खाऊन नाही टाकावं म्हणून. पिंजऱ्यामध्ये बांधायचंय. आता त्याला कशा-कशानी बांधायचंय बघा. मुंज, वल्कल, कुश, शन आदी. हे इम्पोर्टंट वनस्पती आहे. तुम्हाला याचे बॉटनिकल नेम वगैरे नॉर्मल नेम काय काही गरज नाहीये. फक्त वनस्पतींची नावं लक्षात ठेवा बिकॉज तुम्हाला हे साठी येतात. ठीक आहे. काय-काय इथं काय मुंज, वल्कल, कुश, शना, आदी. ठीक आहे. आदी म्हणजे इत्यादी कोणते पण असू शकतात. ठीक आहे. ह्या वनस्पतीने त्याला काय करायचं बांधून वेष्टितान वर्ड यूज केलेलं आहे. वेष्टितानचा अर्थ काय? गुंडाळून किंवा बांधून ठेवणे. आता आपण वेष्टितान हा शब्द भरपूर याच्यात कफामध्ये पण वापरतो. कफ जास्त झाला शरीरात तर आपल्याला असं वाटतं आपलं शरीर कसं आहे वेष्टितान झालेलं आहे म्हणजे बांधल्यासारखं फील होतं. म्हणून वेष्टितानचा अर्थ इथं काय आहे? बांधून. ठीक आहे. बांधून अंग वेष्टितानंगम म्हणजे अंग बांधून ठेवायचं. त्यानंतर प्रकाशित देशे कोठेत? अप्रकाशित देशे येते. इथं पण अप्रकाशित. अप्रकाशितचा अर्थ काय? तिथं सूर्याची किरण कसलीच पोहोचली नाही पाहिजे. आता तुम्ही एकदमच पाण्याच्या बॉटमला टाकाल, तर तिथं सूर्याची किरण पोहोचणार तरी आहे का? नाही. तर अप्रकाशित देशे. कोठे आहेत म्हणजे थोडंसं सडू द्यायचंय. ठीक आहे. आणि त्यानंतरच आपल्याला ते डिसेक्शनसाठी रेडी होईल. समजलं? हे त्यांनी काय केलंय? संरक्षणाची पद्धत सांगितलेली आहे. त्याला जपण्याची पद्धत सांगितलेली आहे टू रेडी इट फॉर डिसेक्शन. आजकाल काय करतो आपण फॉर्मलिनवर डायरेक्ट टाकून ठेवतो. फॉर्मलिनमध्ये किडे नाही लागत, कोणी त्याला खात वगैरे नाही. सो इट्स ओके. तर आपण डायरेक्टली मग फॉर्मलिनमधून काढतो आणि त्याचं डिसेक्शन करतो. करेक्ट? पण आधी तसं फॉर्मलिन अवेलेबल होतं का? आधी फॉर्मलिन अवेलेबल नव्हतं. मग त्यांना हे मेथड्स यूज करावे लागत होते. काय-काय मेथड होती परत बघा. सगळ्यात आधी काय केलं होतं त्यांनी अवगाह म्हणजेच काय पूर्ण पाण्यामध्ये बुडेल असं पाणी त्यांनी घेतलं होतं. वेगवान नदी घेतली होती. स्टॅग्नंट वॉटर आपल्याला नकोय. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं होतं त्याला निबंध बांधलं होतं. कशा-कशानी मुंज, वल्कल, कुश, शना आदी इत्यादी कोणत्याही वनस्पतीने त्याला बांधलं होतं. पिंजऱ्यामध्ये टाकलं होतं. का? ताकी कोणतेच मोठे जानवर किंवा लहान जानवरांनी त्याच्यावरती फीड नाही केलं पाहिजे म्हणून. आणि त्याला बांधून काय केलं होतं, अप्रकाशित देशे म्हणजे ज्या ठिकाणी सूर्याची किरण पोहोचणार नाही, म्हणजेच पाण्याच्या बॉटमला त्यांनी टाकून दिलं होतं. किती? सडण्यासाठी. ते थोडंसं सडेल किंवा कोथ येईल त्याच्यावर तेव्हाच ते रेडी होईल. कशासाठी? आपल्याला डिसेक्शन करण्यासाठी. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. हे झालं सेकंड लाईन ऑफ दी ग्रेट श्लोक. आय होप सगळ्यांना श्लोक पाठ असलाच पाहिजे कारण की तो एक इम्पोर्टंट एस-क्यू आहे. सगळ्यांनी मला माहिती आहे श्लोक थोडासा मोठा आहे, पण सगळ्यांनी तो श्लोक पाठ करायचा आहे.
त्यानंतर शवविच्छेदन कसं करायचं? आतापर्यंत आपण काय बघितलं? आपण बॉडी घेतली, आपण एकदम आयडियल माणूस घेतला, ज्याला असं-असं प्रॉब्लेम, तसं-तसं प्रॉब्लेम काहीच नाहीये. एकदम 100+ इयर्सचा पण नाहीये. त्याच्या अंतरामधून सगळी पुरीच टाकून दिली. आता त्याला आपण जपून काय केलं? त्याला बांधलं, वेष्टीत मग वाहत्या नदीमध्ये खाली सोडलं, ठेवलं. 7 दिवसानंतर त्या शरीराला बाहेर काढायचंय. म्हणून श्लोकाचं काय? उद्धृत्य ततो देहं सप्तरात्रातः म्हणजे काय? 7 रात्रानंतर त्या शरीराला त्या पाण्याच्या बाहेर काढायचंय. आता तिथं काय झालं असेल, कुंठन झालं असेल, कोथ झालं असेल किंवा ते गलायला लागली असेल. म्हणून सगळे लेयर्स कसे झालेले, एकदम सॉफ्ट झालेत, मऊ झालेले आहेत. बरोबर? आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, सप्तरात्रात उशीर बाल वेणू वल्कल कूर्छा नामयेत मेन. तर कूर्छा म्हणजे एक ब्रश लाइक स्ट्रक्चर असतो, जे इझिली आपल्याला काय करतं, अ, काय स्क्रॅपिंग करण्यास मदत करतं, असं धरून चला. काय करतं आपल्याला कूर्छा इझिली स्क्रॅपिंग करून एक-एक लेयर काढण्यासाठी मदत करतं. तर ते कूर्छा नावाचा जो पदार्थ आहे किंवा जो कूर्चा नावाचा जो इन्स्ट्रुमेंट आहे, ते कशाने बनवायचं आहे, तर ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. उशीर, बाल, बाल म्हणजे केश, ठीक आहे. वेणू, वेणू म्हणजे बेसिकली आपले पॉर्क्युपाइन्सचे जे असतात ना, त्याला वेणू म्हणतात. हं. आणि त्यानंतर वल्कल असे वेगवेगळे त्यांनी वनस्पतीची नावं घेतली. याचे काटे वगैरे यूज करून तुम्हाला ती कूर्छा नावाची एक इन्स्ट्रुमेंट बनवायला लावली आहे त्यांनी. ठीक आहे. ते बनवल्यानंतर शनैः-शनैः म्हणजे काय? हळू-हळू. अवघर्षणः, अवघर्षण म्हणजे घर्षण करून. त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे कुर्छा बनल्यानंतर एक-एक लेयर तुम्ही घर्षण करत चला आणि घर्षण करता-करता तुम्हाला त्वकादीना म्हणजे पहिले त्वचाची लेयर, मग एक लेयर तुम्ही घर्षण करा, ती त्वकाची लेयर निघेल. मग त्याच्यानंतर पहिले बाह्य आणि त्यानंतर अभ्यंतर. अभ्यंतर म्हणजे आतलं शरीर, इंटरनल ऑर्गन्स, बाह्य, अभ्यंतर, अंग. एक-एक करून तुम्ही बघत चला आणि नीट लक्ष देत चला. यथोक्तानं लक्षे चक्षुषा म्हणजे डोळ्यांनी बघत-बघत लक्ष देत चला. हे त्यांनी ह्या श्लोकामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. कंप्लीटली आपला श्लोक मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलाय. आता आपण स्टार्ट टू एंड एक कंप्लीट रिव्हिजन घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. सगळ्यात आधी आपण काय बघितलं होतं? शवविच्छेदनाचा क्रायटेरिया बघितला होता. आपल्याला पुरुष कसा पाहिजे? एकदम डिमांडिंग आहे आपण हां. कसा पाहिजे? तस्मात समस्त गात्रम पाहिजे. म्हणजे त्याला सगळे अंग-प्रत्यंग असलेच पाहिजे. हं. त्यानंतर काय बघितलं होतं? अदीर्घव्याधी पीडितम म्हणजे सॉरी अविषपोहतम म्हणजे काय? विषाने त्याची मृत्यू नाही झाली पाहिजे. अदीर्घव्याधी पीडितम म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचा त्याला दीर्घकाळचा आजार नसला पाहिजे. त्यानंतर काय बघितलं होतं? अ, दे अ, दे अ, अवर्षशतिकम बरोबर. अवर्षशतिकम म्हणजे काय? 100+ इयर्सचा माणूस पण आपल्याला नकोय. हे 4 क्रायटेरिया बसले, की त्यानंतर आपल्याला काय करायचं? असा जर पुरुष आपल्याला भेटला, तर त्याची आपल्याला आंत्र स्वच्छ करून घ्यायची. म्हणजे काय? ती बॉडी लगेच सडणार नाही. जशीच बॉडी स्वच्छ अंतर आपण स्वच्छ करून घेतली. मग आपल्याला काय करायचं हे, त्याच्यानंतर आपल्याला एक नदी शोधायची. वेगवान नदी असली पाहिजे. बॉडीला मुंज, वल्कल यांनी बांधून ठेवायचंय. एकदम वेष्टी ताण करायचंय. त्यानंतर पिंजऱ्यामध्ये टाकायचंय. पिंजऱ्यामध्ये टाकल्यानंतर नदीच्या बॉटमला अप्रकाशित देश म्हणजे काय? जिथं सनलाईट पोहोचणार नाही अशा ठिकाणी सोडून द्यायचंय. 7 दिवसानंतर ती बॉडी काढायची. त्यानंतर आपल्याला कूर्च नावाचं एक इन्स्ट्रुमेंट तयार करायचंय. कशा-कशानी? आपलं हे वल्कल, बाल, वेणू याच्यानी आपल्याला कुर्छा नावाचा इन्स्ट्रुमेंट तयार करायचा आणि त्याला हळू-हळू, शनेर-शनेर म्हणजे हळू-हळू स्क्रॅप करून-करून, घर्षण करून-करून एक-एक लेयर स्टडी करायची. पहिले बाह्य म्हणजेच एक्स्टर्नल, त्यानंतर अभ्यंतर म्हणजेच इंटरनल लेयर्स विथ देअर ऑर्गन्स आपल्याला हळू स्टडी करायचे आणि लक्ष द्यायचंय थ्रू आवर चक्षू. चक्षू म्हणजेच डोळे. सिंपल हे आहे आपलं मृत शरीर संशोधन म्हणजेच तुमचा एक इम्पोर्टंट एस-सी-क्यू. सो अजून एस-सी-क्यू स्टडी करण्यासाठी स्टे ट्यून्ड विथ आयुर्वेद मराठी आणि फॉर मोर अपडेट्स प्लीज फॉलो अस ऑन Instagram. जे पण काही लिंक्स असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम्स. थँक यू.